हॅलो यूट्यूब फॅमिली. तर आज आपण अशी चटणी बनवणार आहे. जर तुम्ही प्रवासाला 2 ते 3 दिवस बाहेर चालले असेल आणि आता खूप सारा असा पाऊस पण चालू आहे, तर त्यासाठी थोडी जीवनशैली आपली विस्कळीत झाली आहे. म्हणजे काही ठिकाणी हॉटेली, नाश्त्याची दुकानं वगैरे बंद चालू असू शकतात. एखाद्या वेळेस पाऊस जास्त असला की शक्यतो बंदच राहतात. तर त्यासाठी आपण ही आरामशीर चटणी 2 ते 3 दिवस कॅरी करू शकतो. तर चला मग तीच चटणी आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर त्यासाठी 1 वाटी शेंगदाणे, हिरव्या मिरच्या, लसण आणि कढीपत्ता घ्यायचा. आज आपण बनवणार आहे अतिशय चविष्ट आणि झटपट होणारी स्पेशल हिरव्या मिरच्याची शेंगदाण्याची चटणी. अगदी 10 मिनिटात ही तयार होते. म्हणजे जास्त मेहनत घ्यावी लागत नाही आणि 2 ते 3 दिवस आरामशीर ती टिकते पण. आणि तुम्ही जर ह्या पावसामध्ये 2 ते 3 दिवस जर प्रवास करत असाल ना, तर खरंच सांगते ही चटणी तुम्ही सोबत घेऊन जा. चपात्या आणि चटणी तुम्ही आरामशीर 2 ते 3 दिवस तुम्हाला काही टेन्शन राहणार नाही. तर चला मग तीच चटणी आता आपण कशी बनवायची ते बघू अगोदर. तर त्यासाठी अगोदर शेंगदाणे व्यवस्थित भाजून घ्यायचे. म्हणजे छान अशी तर खरपूस आपल्याला हे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहे. 2 ते 3 मिनिटं हे शेंगदाणे व्यवस्थित भाजून घ्यायचे तव्यावरती. आणि चला आता इथं आपले शेंगदाणे तर भाजले आपण. नंतर एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे. नंतर इकडं त्याच तव्यावरती हिरव्या मिरच्या पण भाजून घ्यायच्या. जर तुम्ही तिखट जास्त खात नसेल तर मिरच्याचं प्रमाण थोडं कमी करा. आम्हाला थोडं झणझणीतच लागतं म्हणून इथं मी थोड्या मिरच्या जास्त घेतल्या. आणि इथं हिरवी मिरची पण व्यवस्थित भाजून घ्यायची. आणि चला आता आपली हिरवी मिरची पण इथं भाजून तयार झाली. नंतर ती पण प्लेटमध्ये काढून घ्यायची. अगोदर आपण शेंगदाणे काढले होते त्याच प्लेटमध्ये काढून घ्यायची. 1 ते 2 दिवसासाठी टिकून ठेवायची असेल ना, तर थोडा लसण पण हलका भाजून घ्यायच्या, लसणाच्या पाकळ्या पण. आणि त्या पण हिरव्या मिरच्यामध्ये काढून घ्यायची लसण. आता त्यामध्ये आपण ॲड करणार कढीपत्ता, कोथिंबीर, थोडं जिरं आणि कच्चे तीळ. म्हणजे छान त्याची टेस्ट खूप छान लागते. नंतर थोडी हळद घालायची आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं. नंतर घ्यायचं मिक्सरचं भांडं आणि मिक्सरच्या भांड्याला आपण हे भांड्यामध्ये टाकून फिरून घेणार आहे अगोदर. म्हणजे पहिलं अगोदर 1 ते 2 वेळेस फिरून घ्यायचं. आणि थोडं पाणी घालायचं. म्हणजे अगदी जास्त पण नका घालू. आणि हे बघा अशी इथं बारीक करून घ्यायची. म्हणजे अगदी बारीक पण नाही आणि अगदी जाड पण नाही. आणि अशी आपली इथं हिरव्या मिरच्याची शेंगदाण्याची चटणी तयार झाली. हिरव्या मिरच्या आणि शेंगदाणे असे 2 ह्या चटणीमध्ये ॲड केलेले आहे आपण. आणि छान त्याला आता कडकडीत आपल्याला फोडणी देऊन घ्यायची आहे. तर त्यासाठी अगोदर बाउलमध्ये काढून घ्यायची. म्हणजे वरून तुम्हाला नंतर तेल वगैरे टाकायचं काहीच काम पडणार नाही. त्याला आपण छान अशी कडकडीत मोहरी आणि कढीपत्त्याची फोडणी देणार. मग त्यासाठी तेल गरम करण्यासाठी ठेवायचं एका वाटीमध्ये किंवा बाउलमध्ये. मी ते एक छोटी वाटी घेतली होती. नंतर त्यामध्ये तेल घालायचं आणि तेल छान कडकडीत होऊ द्यायचं. आणि तेल कडकडीत झालं की मोहरी घालायची आणि नंतर घालायची कढीपत्ता. आणि नंतर देऊन घ्यायची आपल्या शेंगदाण्याच्या चटणीला फोडणी छान कडकडीत. आणि तयार आहे आपली 2 ते 3 दिवस टिकणारी शेंगदाण्याची चटणी. आणि त्याला कॅरी करणं पण सोपं आहे. म्हणजे जास्त असं हे नाही की 2-4 डब्बे घेऊ द्या. अगदी आपण त्याला चपातीमध्ये पण कॅरी करू शकतो.
तर तुम्हाला ही हिरव्या मिरच्याची शेंगदाण्याची चटणी कशी वाटली कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. तर चला मग, थँक्यू.